च्या पाठीमाग इथली नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आहोत। आज आपल्या बरोबर माळशिरस नगरपंचायतचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी अजय धांजे आहेत। अजय धांजे यांना गेले 3 वर्ष झालं माळशिरस नगरपंचायतीने बडतर्फ केले, ते कामावर घेत नाहीत। त्या संदर्भात आपण त्यांच्यावरून जाणून घेऊया। नमस्ते। नमस्ते। काय नगरपंचायतीतून तुम्हाला का बडतर्फ केलं? किती वर्ष झालं तुम्ही आता घरी आहे? 3 वर्ष झालं मी घरी आहे। मला अचानकच यांनी काढून टाकलं कामावर। काय कारण आहेत काढून टाकण्याची? कारण काहीच नाही सर, मी डायरेक्ट कामावर होतो, मला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणले तू कामावर का येऊ नको। मी म्हणलं काय झालं, तर मला काय आपलं सांगा नाही, म्हणले तुझं कामावर येऊ नको, तुला काय कामावर घेता येत नाही। असं अचानक काढण्याची काहीतरी कारण असतील ना? त्यांची काय मिलबघत झाली असं समजा, कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची, त्याच्यामुळे मला काढून टाकलं कामावर। मिलीभगत म्हणजे काय, भ्रष्टाचार वगैरे होतोय का? भ्रष्टाचार लय होतोय सर, म्हणजे इतका भ्रष्टाचार करतात की लय, म्हणजे ह्यात समधीच आहे ते, कर्मचारी पण आहे ते नगरपंचायतचे, अधिकारी पण आहे ते समधी, म्हणजे पूर्णपणे भ्रष्टाचारच आहे चालवला। तुम्हाला काढून घेऊन मग त्यांच्या मनमानी करून कामगार भरतीत भ्रष्टाचार करून दुसरा कोण कर्मचारी घेतलाय का तिथे कामावर? हा, मला तर सध्या तसंच वाटतंय, माझ्या जागेवर मला काढून माझ्या जागेवर दुसरा कामगार घेतलेला आहे असं माझे हे आहे, म्हणजे गंभीर आरोप आहेत माझा। बरं, काय म्हणजे तुम्हाला कामावर काढण्याची काय कारण असतील, नक्की विषय काय एवढं तुम्ही टोकाचं भूमिका घेताय? मला आता काढण्याची काम आहे का माहिती सर, ती कसं झालंय माहिती, आपलं त्यांना म्हणजे काय बघवत नसेल काही गोष्टी माझ्या, म्हणजे आपल्या बसणं तसलं काही कृत्य झालं नाही आपलं, म्हणजे आपण कोणाच्या वाया पाचोड्यावर पाय देत नाही, तरी पण आपलं जळणारे असतात काहीतरी लोक। जर माळशिरस नगरपंचायतीने जर तुम्हाला न्याय नाही दिला, प्रशासकीय यंत्रणेनं जर न्याय नाही दिला, तर तुम्ही काय करणार? मी काय करणार आहे सर, सोलापूरला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जाणार आहे, तिथल्या जिल्हा अधिकाऱ्याला समोर जाऊन साहेबांना तिथं न्याय मागणार, तिथं जर मला न्याय नाही दिला तर मी आत्मदहन करणार आहे। माळशिरस नगरपंचायतीकडे किती वर्ष झालं काम करताय, म्हणजे पीएफ वगैरे काय तुम्हाला मिळतो का? हा, मला पीएफ पण भेटत होता, टेंडरवर कामाला लावलं त्यांनी मला, मी टेंडरवर 2.5-3 वर्ष काम केलं आणि कॅश रूपात म्हणजे पगार देत होती, असा अकाउंटवर नव्हती, आणि मला पगार 9,000 रुपये ठरलेला महिना, मला 6,000 रुपये कॅश मध्ये द्यायची, 3,000 रुपये म्हणायचे पीएफ कट झालाय तुझा। तुमच्या ह्या समस्येबाबत नगरपंचायत प्रशासन माळशिरस यांना तुम्ही बोलला का की बाबा मला असं होते, मला न्याय द्या म्हणून, असं काय तुम्ही बोलला का? लय बोललो साहेब, मला न्याय द्या, मला नुसतं म्हणायचे आज ये, उद्या ये, परवा ये, हे कर्मचारी पण म्हणायचे वरचे आणि समजे अधिकारी पण म्हणायचे, पण मला काय कोणी न्याय दिलेला नाही, म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे। प्रशासकीय जे काय मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ह्यांनी आणि जे काय तुमची रॉयल वेस्टर्न कंपनी आहे पुण्याची, जे काय त्यांचे अग्रीमेंट आहे, अशा दोन्ही अधिकाऱ्यांबरोबर तुम्ही काय मुलाखत केली का? तुमचं जे काय अडचण वगैरे म्हणणं मांडलं का? मी दोन्ही अधिकाऱ्यांपुढे अडचण माझी मांडली, ही कंपनीच्या अधिकाऱ्यांपाशी गेलो, माझा पीएफ नंबर म्हणले तुझा पीएफ नंबर नाही, तुझा पीएफ कट झालेला नाही, पण मला आता तात्काळपणाने पीएफ नंबर माझ्यापाशी भेटलेला आहे माझा, आणि मी मागाय गेलो तर म्हणतात पीएफ नाही तुझा, आणि सीओ पैसे गेलो नगरपंचायतच्या, त्यांना म्हणलं मला कामाव का घ्या नाही, तर मला ते नुसतं कारण सांगतात, म्हणजे असं म्हणजे त्यांच्या म्हणजे मनातच नाही घ्यायचं कामा मला। या ठिकाणी अजय धांजे हे माळशिरस नगरपंचायतीकडे स्वच्छता विभागाकडे काम करतात। गेली अनेक वर्ष ते नगरपंचायतमध्ये स्वच्छता म्हणजे गाव स्वच्छ ठेवायचं ते काम करतात, आणि अशा पद्धतीनं जर एका कर्मचाऱ्यावर अधिकारी आणि ठेकेदार आपल्या संगनमतानं अजय धांजेवर जर अन्याय करत असतील, तर अजय धांजेंनी न्याय मागायचा कोणाकडे? मला नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना, प्रशासकीय यंत्रणेला एक विचारायचं आहे, आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करतोय स्वातंत्र्याचा, काल 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला, जर या देशातील कर्मचारी सुरक्षित नसतील, कर्मचाऱ्यांना अचानकपणे काढून टाकलं जात असेल, आणि कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील जर कोणी पैसे देऊन पैशाची काय देवाणघेवाण करून जर कामावर घेतलं जात असेल, तर अजय धांजेंनी न्याय मागायचा कोणाकडे?
उद्या अजय दांजेने आत्ताच अधोरेखित केलं की मला जर न्याय नाही मिळाला तर मी जिल्हाधिकार्यालय सोलापूर येथे जाऊन आत्मदहन करणार आहे. जर अजय दांजेकडून जर चुकीचं काय घडलं तर अजय दांजेला न्याय देणार कोण? अजय दांजेच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण? मला इथल्या प्रशासकीय यंत्रणेला विचारायचं आहे की जर या देशातला कर्मचारी जर सुरक्षित नसेल, एका शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम करणारा कर्मचारी जर न्याय मागत असेल, तर माळशिरस नगरपंचायत असेल किंवा इकडं नातेपोती नगरपंचायत असेल, अकलूज असेल, म्हाळुंग असेल, म्हाळुंग नगरपंचायतमध्ये पण कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतोय. हे झालं माळशिरस तालुक्यापुरतं, परंतु जिल्हा असेल, राज्य असेल, असे कर्मचारी, अजय दांजेसारखे कर्मचारी प्रशासकीय यंत्रणेमध्ये स्वच्छता विभागात काम करणारे किंवा आरोग्य विभागात असतील, असे कितीतर अजय दांजे असतील. यांना न्याय देणार कोण? मला राज्य सरकारला किंवा प्रशासकीय यंत्रणेला एक प्रश्न करायचा आहे. जर भविष्यात अशा तरुणांना जर एक वेगळा विचार करण्याची जर वेळ येत असेल, तर भविष्यात या सिस्टीम मध्ये या युवकांनी यायचं का, हा खरा इथं सवाल उपस्थित होतोय. आणि या टॉक 18 मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून माळशिरस नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड जी रॉयल वेस्टर्न कंपनी आहे, त्या कंपनीचे अधिकारी आणि तुमचे जे काय साठे लोट्याचे संबंध आहेत आणि त्या संबंधातून अजय दांजेवर जर अन्याय होत असेल, तर अजय दांजे या व्यक्तीच्या पाठीमाग इथली व्यवस्था, इथला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे राहू आणि न्याय देण्यासाठी आम्ही खंबीरपणे अजय दांजेच्या पाठीमागे राहू. अपेक्षा करू की माळशिरस नगरपंचायत प्रशासन अजय दांजेला न्याय देईल. धन्यवाद. मी अण्णा भोसलेसह कॅमेरामन मारुती शिंदे, टॉक 18 मराठी, माळशिरस.